अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। डियर स्टूडेंट्स, 10th स्टैंडर्ड ब्रिज कोर्स मराठी संयुक्त के लिए और 9वें और 10वें दिन में दिवस 9वा आणि 10वा आपले सहर्ष स्वागत और मेरे यूट्यूब चैनल पर भी आपका बहुत बहुत इस्तकबाल है। आज का जो टॉपिक है ललित साहित्य, जो कि कथा है, और क्षेत्र की अगर बात करेंगे तो श्रवण, वाचन और लेखन। कौशल्य पर हम आते हैं, देखते हैं। यहाँ पर कौशल्य है, संकल्पना है, साहित्य प्रकाराचे वाचन करणे, मूल्यमापन करणे, चिकित्सक विचार करून स्वातंत्र्य प्रभावी लेखन करता येणे। जाणून घेऊया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील उताराचे गटात वाचन करण्यास सांगावे, उताराच्या घटकाविषयी चर्चा करण्यास सांगावे। ललित साहित्यातील कथा हा साहित्य प्रकार पुढे दिलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न विचारून समझून घेण्यास मदत करावी। अभी एक पैसेज दिया गया है जिसको पढ़ना है। पैसेज कौन सा है हम लोग देखेंगे। यहाँ पर हम लोग शुरुआत करते हैं यहाँ से। ही एक खेड्यातील गोष्ट आहे। काही विचारी गावकऱ्यांनी गावात एक शाळा बांधली। त्यांचे स्वप्न होते गावातल्या मुलांनी शाळेत जावे, खूप शिकावे, शाणे व्हावे। मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले। खेळाचे सामान आणले, शिक्षकसुद्धा नेमले, पण शाळेत मुळेच येईनात। फक्त 5-6 मुले आली। बाकीची मुले रानात जात, गुरे राखत, आई वडिलांना शेतात मदत करीत। गाडगे बाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले। मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले। अब यहाँ पर हम लोग देखेंगे कि इसके ऊपर एक्टिविटी के कुछ क्वेश्चंस पूछे हुए। जैसे यहाँ पर पूछा है, गावात शाळा बांधणारे कोण होते? विचारी गावकरी। शाळेजवळ मैदान तयार केले होते कारण मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत। नेक्स्ट, गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व कोणी सांगितले? किसने जो है तालीम का इम्पोर्टेंस गांव के लोगों को बताया? जवाब है गाडगे बाबांनी। आगे बढ़ते हम। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची वाचलेली कथा सांगण्यास सांगावी व कथा लेखनाची वैशिष्ट्ये समजून घेण्यास मदत करावी। सक्षम बनूया। शिक्षकांनी कथा साहित्य प्रकार समजावून सांगताना कथेची वैशिष्ट्ये, प्रकार, कथा व अनुभव यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगावा। कबीर जसे बोलत तसे वागत। ते अत्यंत दयाळू होते। एके दिवशी त्यांनी कापड विणले आणि ते विकण्यासाठी ते घराबाहेर पडले। वाटेत त्यांना एक गरीब भिकारी भेटला। त्याच्या अंगावरील कपड्याच्या नुसत्या चिंध्या झाल्या होत्या। ते पाहून कबीर यांना अत्यंत वाईट वाटले। त्यांना त्या भिकाऱ्याची दया आली। त्यांनी आपल्या जवळच्या कपडापैकी निम्मे कापड त्या भिकाऱ्यास देऊन टाकले। तेव्हा तो भिकारी म्हणाला, महाराज, एवढंसं कापड मला कसं पुरणार? हे ऐकून कबीर यांनी उरलेले कापडही त्या भिकाऱ्याला देऊन टाकले। बाजारात कापड विकायला गेलेले कबीर रिकाम्या हातानेच घरी परतले, पण परतताना त्यांना किती समाधान वाटत होते। एकदा ते गंगेच्या तीरावर गेले। तेथे एक मठ होता। कबीर त्या मठात गेले। तेथे एक स्त्री बैराग्यांच्या भिक्षापात्रात दूध वाढत होती। कबीर यांनाही एका पात्रात दूध दिले। सर्व बैराग्यांनी दूध पिऊन आपापली पात्रे रिकामी केली। कबीर यांचे पात्र जसेच्या तसे काठोकाठ भरलेले होते। ते पाहून तिने कबीर यांना विचारले, महाराज, आपण दूध का घेतलं नाही? त्यावर कबीर म्हणाले, तो पहा, मठाबाहेर एक आंधळा बसला आहे, उपाशी आहे तो, त्याला या दुधाची अधिक गरज आहे। आगे बढ़ते हम। साधू काय आणि आंधळा काय? राम काय रहीम काय? सारे एकच आहेत।
आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत. भाव तेथेच देव असतो. आपण मनापासून भक्ती केली तर ईश्वर प्रसन्न होतो. चांगले काम हाती घ्यावे व ते उत्तम प्रकारे करावे. सर्वांवर प्रेम करावे, खरे बोलावे असे ते नेहमी म्हणत. हम लोग देखेंगे यहाँ पर एक्टिविटी के कौन से क्वेश्चंस है. तो हमको नज़र आएगा सबसे पहले संत कबीर यांचा स्वभाव. तो उसका उत्तर आएगा दयाळू. संत कबीर कशासाठी बाहेर पडले. विणलेले कापड विकण्यासाठी, सिए हुए कपड़े बेचने के लिए. स्वमत का एक प्रश्न है यहाँ पर हम देखेंगे. संत कबीर यांच्या स्वभावाविषयी तुमचे मत लिहा. तो ये एक स्वमत का प्रश्न है. किस तरह से इसका उत्तर लिखा जाएगा हम देखेंगे. तो इसका जवाब किस तरह से लिखा जाएगा हम देखेंगे. संत कबीर विणकामात कुशल होते. दुखितांना मदत करून ते परोपकार करीत. ते सर्वांवर प्रेम करणारे होते. दोह्यांतून त्यांनी भेदभाव न करण्याची, शुद्ध आचरण ठेवण्याची शिकवण दिली. सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत हा महान विचार त्यांनी रुजवला. ते अत्यंत दयाळू होते. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. चांगले काम करावे व ते उत्तम प्रकारे करावे अशी त्यांची धारणा होती. संत कबीरांनी भाव तेथे देव हा संदेश साऱ्या जगाला दिला व सर्व धर्म समभावाचा उपदेश केला. तो इस क्वेश्चन का आंसर हमने देखा. संत कबीर यांच्या स्वभावाविषयी तुमचे मत. आगे बढ़ते हम. शिक्षकांनी वरील गद्य उतार्याप्रमाणे विविध गद्य उतारे देऊन आकलन व स्वमत अभिव्यक्ती या कृतीद्वारे साहित्य प्रकार समजून घेण्यास मार्गदर्शन करावे. चला सराव करूया. अब यहाँ पर सराव करना है. आकृती पूर्ण करा. संत कबीर नेहमी म्हणत. एक, सर्वांवर प्रेम करावे. दूसरा, खरे बोलावे. नेक्स्ट, चौकटी पूर्ण करा. मठाबाहेर बसलेली व्यक्ती आंधळा. 2, बैराग्याच्या भिक्षापात्रात दूध वाढणारी एक स्त्री. कल्पक होऊया. विद्यार्थ्यांना विविध कथा साहित्य कृती मिळवून त्यांचे वाचन करण्यास सांगा. विद्यार्थ्यांना तुम्हास आवडलेली एखादी कथा स्वतःच्या शब्दात मांडण्यास सांगणे. विद्यार्थ्यांना शब्दांवरून कथा तयार करण्यास सांगणे. जैसे मुंगी, कबूतर, तालाव, शिकारी. तो यहाँ पर एक मिसाल दी गई है चूटी, कबूतर, तालाब और शिकारी की. तो इससे किस तरह की कथा तैयार की जाएंगी हम लोग देखेंगे. मुंगी आणि कबूतर. एक दिवशी एका जंगलात एक मुंगी नदीच्या काठी फिरत होती. अचानक जोराचा वारा वाहू लागला. त्या वाऱ्याने मुंगी नदीत जाऊन पडली. मुंगी नदीच्या काठावर येण्यासाठी प्रयत्न करू लागली. जवळच एक झाड होते. त्यावर एक कबूतर बसलेले होते. त्याने पाण्यात मुंगीला बुडताना पाहिले. त्याने मुंगीला वाचवायचे ठरवले व झाडावरचे एक पान तोडून पाण्यात टाकले आणि मुंगीला त्यावर चढायला सांगितले. मुंगी खूप मेहनतीने पानावर चढली आणि नदीच्या काठावर आली. तिने कबूतरला धन्यवाद म्हटले व तेथून निघून गेली. काही दिवसांनी जंगलात एक शिकारी आला. त्याला कबूतराचे शिकार करायचे होते. तो त्याच्या धनुष्यबाणाने कबूतराला मारण्यासाठी नेम साधत होता. हे मुंगीने पाहिले. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तिने चटकन शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावा घेतला व त्याचे नेम चुकले. अशा प्रकारे कबूतराचे प्राण वाचले. तात्पर्य, आपण नेहमी इतरांची मदत केली पाहिजे, कारण त्या मदतीची परतफेड आपल्याला मोठ्या संकटातून वाचवू शकते. आगे बढ़ते हम. सक्षम बनूया. शिक्षकांनी खालील अभंग विद्यार्थ्यांना तालासुरात म्हणण्यास मदत करावी. शिक्षकांनी अभंग या काव्य प्रकाराची संकल्पना दृढ होण्यासाठी सर्व घटक समावेश असा अभंग घेऊन विद्यार्थ्यांना गटात चर्चा करण्यास सांगावे. चर्चेनंतर विविध कृती देऊन काव्याच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध घटकांविषयी अभंग या काव्य संकल्पनेचे दृढीकरण करावे. यहाँ पर 9th स्टैंडर्ड का एक अभंग है. अनाथांचा नाथ कृपावंत देवा, घडो तुमची सेवा अहर्निशी.
28 युगे विटेवरी उभा वाम भागी शोभा रुक्मादेवी पतित पावन गाजे ब्रिदावळी पूर्वावी आळी हीच माझी उभा विटेवरी ठेवोनी चरण म्हणतसे बहीण चोखियाची। अब पहला यहाँ पर कृति में पहला प्रश्न देखेंगे। कृति के लिए पहला सवाल है या अभंगाची मध्यवर्ती कल्पना लिहा और दूसरा है तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात लिहा। पहले देखेंगे इस सवाल का जवाब या अभंगाची मध्यवर्ती कल्पना लिहा। परमेश्वराविषयी श्री विठ्ठलाविषयी आपला उत्कट भाव व्यक्त करताना संत निर्मळा म्हणतात, अनाथांचा नाथ असणाऱ्या ज्यांचे कोणीच नाही त्यांचा पालनहार असणाऱ्या हे कृपाळू देवा, माझ्याकडून तुझी सतत सेवा घडू दे, मी आजन्म तुझी सेवा करीन। हे विठ्ठळा, डाव्या बाजूला तुझी पत्नी रुक्मिणी तुला शोभते आहे, असा तू 28 युगे विटेवर उभा आहेस। भक्तांसाठी तू पंढरपूर क्षेत्री रुक्मिणीसह स्थायिक झाला आहेस। पतितांना पावन करून घेण्याचा तुझा बाणा आहे, वसा आहे। मलाही तू पावन करून घ्यावेस ही माझी आंतरिक इच्छा आहे, असा माझा हट्ट आहे। संत चोखामेळा यांची धाकटी बहीण निर्मळा तुला विनवते आहे की विटेवर उभे असलेले तुझे समचरण तुझ्या पावलांचे मला सदैव दर्शन घडू दे। नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात लिहा। संत तुकाराम हे माझे अत्यंत आवडीचे संत आहेत। उत्कट भक्ती व भोंदू गिरीवर कडक शब्दांत प्रहार हे त्यांच्या अभंगांची वैशिष्ट्ये आहेत। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, अशक्य ते शक्य, करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। अशा हजारो सुवचनांतून संत तुकारामांनी जनतेला शिकवण दिली। त्यांचे अभंग जनसामान्यांना नेहमी प्रेरणादायी ठरतात। त्यांचे अभंग मला जीवनामध्ये चांगले जीवन जगण्याचा आधार देतात। नेक्स्ट, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभंगाच्या आधारे पुढील प्रमाणे कृति सोडविण्यास द्यावे। सबसे पहला है, आप देखेंगे शब्दांचे अर्थ सांगा। कृपावंत आणि अहर्निशी। तो कृपावंत शब्दाचा अर्थ होतो कृपा करणारा आणि अहर्निशी अर्थ आहे सतत कायम। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा। 28 युगे विटेवरी उभा वाम भागी शोभा रुक्मादेवी। याचा अर्थ आहे, हे विठ्ठळा, डाव्या बाजूला तुझी पत्नी रुक्मिणी तुला शोभते आहे, असा तू 28 युगे विटेवर उभा आहेस। भक्तांसाठी तू पंढरपूर क्षेत्री रुक्मिणीसह स्थायिक झाला आहेस। तो इतना ही है विठ्ठला से लेकर स्थायिक झाला आहेस तक ही आपको लिखना है जवाब। तो डियर स्टूडेंट्स, काम ज़्यादा होने की वजह से इस तरह से वीडियो बनाकर सेंड कर रहा हो सकता है आप लोगों को मतलब पीपीटीज बनाने का जितना मज़ा नहीं आ रहा होगा, लेकिन जो भी है काम पूरा करने की कोशिश कर रहा हूँ। इंशाल्लाह रेगुलर कोर्स में बहुत जल्द आपसे मुलाकात होने वाली है। सबसे पहले हम ब्रिज कोर्स मुकम्मल कर ले, ब्रिज कोर्स के बाद इंशाल्लाह 10th का रेगुलर कोर्स बहुत जल्द हम शुरू करेंगे। तब तक के लिए इजाज़त दीजिए। इंशाल्लाह आगे के सेशन में फिर आपसे मुलाकात होगी। अस्सलाम वालेकुम।